मित्रांनो, आपण आता निघालो आहे अलिबाग बीच इकडनं आता वर्सोली बीच जाण्याकरिता. तर तुम्ही जर वर्सोली बीचला जात असाल तर तुम्ही अलिबाग बीचवरनं रिक्षा न पकडता तुम्ही थोडा पुढे या चालत, आणि बाहेरून तुम्हाला शक्ती हॉस्पिटल करून आहे तिकडनं तुम्हाला रिक्षा भेटून जाईल, जे की फेअर तुम्हाला 80 रुपये करेल. तर पुढे बघू शकता माझ्या पाठी आता रिक्षामध्ये मी आहे आणि आता पुढे वर्सोली बीचला आपण चाललेलो आहे. चला भेटूया पुढे. तर मित्रांनो, आपण आता आलो आहे वर्सोली बीच येथे. माझ्यापाठी बघू शकता हा पूर्ण वर्सोली बीचचा परिसर आहे. आणि जसं की माझ्या लास्टच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझा ऐकलाच असाल, मित्राचा खिसा खाली करण्यासाठी आपण आलेलो आहे. तर हा बघा माझा मित्र हा आहे. आज ह्याचाच आपण खिसा खाली करतोय, पूर्ण खाली करायचं आहे. तर बघू शकता असाच जोश आणि अशीच एनर्जी आपण व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असतो. चला भेटूया आतमध्ये आता. तर मित्रांनो, आपण बीचवरती आलो आहे आणि एन्जॉयमेंटसाठी कार बुक नाही करणार असं शक्य नाही आहे. तर ही आहे गाडी, ही आपण आता बुक केलेली आहे एन्जॉयमेंटकरिता. तर बघू शकता खूप छान गाडी आहे आणि पुढे मी तुम्हाला दाखवतो ह्या गाडीमध्ये किती एन्जॉयमेंट आपण करतो आता. चला भेटूया पुढे एन्जॉयमेंट करायला. तर दादा, आपण ही गाडी जी आहे त्या गाडीची एका राईडची काय प्राईस आहे आणि कुठपर्यंत आपली फिरत आहे ते? आमचं जवळजवळ आमचा 1.5 किलोमीटरचा जाऊन येऊन राऊंड होतो, जे 1.5 किलोमीटर राऊंड होतो. तो जर तुम्ही 2 पर्सन गेलात तर 300 रुपये घेतो, म्हणजे 300 रुपये चार्ज करतो डबल सीटला. जर सिंगल पर्सन गेलात तर आम्ही 200 चार्ज करतो. अच्छा, आणि अजून काही इथे ॲक्टिव्हिटी आहे का? म्हणजे ॲक्टिव्हिटीज आहेत ना, वॉटर स्पोर्ट्स आहे, जेटस्की, बनाना बंपर, स्लीपर, ऑक्टोपस आहे, पॅरेसलिंग पण आहे. तर नवीन राईड आता येतच चालेल. घोडा गाडी, हॉर्स राईड आहे, उंटर राईड आहे, कॅमल राईड आहे. असं. आणि तुला कसं वाटतं आता की इथे पर्यटन लोक खूप प्रमाणात येतात? आता पर्यटन म्हणजे मे महिना आहे आता, तर याच्या आता 1 तारीख आहे, महाराष्ट्र दिन आहे, याच्यात संध्याकाळी तुम्ही खूप पब्लिक होणार. आता तो 3 दिवस सुट्टीच आहे, तर संध्याकाळच्या टायमाला येणार तर फुल क्राऊड असणार बीचवर, वर्सोली बीचवर. आता दुसऱ्या बीचवर जाणार ना, तिथे पण फुल क्राऊड राहणार. ठीक आहे, चालेल दादा. ठीक आहे, थँक्यू. चल वेलकम. तर मित्रांनो, आता जस्ट गाडी राईड घेतल्यानंतर आता बघू शकता माझ्यासमोर कॅमलसुद्धा इथे आलेले आहेत. आणि मे बी इथे रात्री दादाकडनं जसं आपण ऐकलं इन्फॉर्मेशन की रात्री इथे भरपूर लाईट्स आणि असतात, तर इथे बघू शकता कॅमलसुद्धा आहेत आणि 2 कॅमल इथे आहेत बघा. आणि खूप मस्त बीच आहे, जास्त इथे लोक पण नाही आहेत. एन्जॉयमेंट करण्यासाठी बेस्ट जागा अशी मला वाटते ही आहे. तर मित्रांनो, माझ्या पाठी आता बघू शकता खूप सुंदर असा समुद्र दिसत आहे बघा माझ्या पाठी. तर मित्रांनो, वर्सोली बीच इथे तुम्हाला पार्किंग सेवा पण अवेलेबल आहे. त्या व्यतिरिक्त इथे बाईक पार्किंग किंवा कार पार्किंग करू शकता. खूप मोठी अशी जागा ही जागा माझ्या पाठी बघू शकता. इथे तुम्ही पार्किंग करू शकता, तेही फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुम्हाला चार्ज काय द्यायला लागत नाही इथे. त्या व्यतिरिक्त
माझ्या पाठी तुम्ही बघू शकता हे असे स्टॉल्स आहेत. हे स्टॉल्स आहेत जे तुम्हाला फूडचे स्टॉल्स आहेत भरपूर, जेकडे तुम्ही खाऊ शकतात त्या तुमच्या आवडत्या फूड जे पण असेल ते खाऊ शकता. आणि मित्रांनो हे फूड स्टॉल आहेत. इथे एक स्टॉल बंद आहे, ते इथे बघा, इथे आईस्क्रीमचा स्टॉल आहे, पाणीपुरीचा स्टॉल आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त इथे लहानपणीच्या आठवण म्हणजे गोला, चम्मच गोला तेही इथे अवेलेबल आहे. तर नक्कीच तुम्ही इथे व्हिजिट करा आणि आनंद घ्या. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, जेणेकरून लोकांना समजेल की अलिबाग येथे कोणकोणते प्लेस फिरण्याकरिता आहेत. तर असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतच राहतील. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही हा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. चला, गुड बाय.